श्री विष्णू सहस्त्रनाम पठण, चिंतन, अर्थ व विवरण भाग 32। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पंढरीनाथ महाराज की जय। विठ्ठलाच्या ओढीने वारकरी महान योगाचे स्थान असलेल्या पंढरपुराकडे धाव घेतात आणि म्हणतात, चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी, मांडी येला काला भोवती गोपाळांची दाटी। जिथे भीमा म्हणजे चंद्रभागा न्हाऊ घालते, जलधारांनी तृप्त करते, अशा ठिकाणी भक्त पुंडलिकाची भक्ती पाहून त्याला वर देण्यासाठी स्वतः देव साक्षात पांडुरंगाचे रूप घेऊन अनेक श्रेष्ठ मुनींसह येथे येऊन 28 युगे पुंडलिकाची वाट पाहत उभा आहे। तुमच्या आमच्यात किंवा वारकऱ्यात असे अनेक पुंडलिक आहेत, त्यांची भेट घेण्यासाठी तो आतुर आहे। तो पांडुरंग साक्षात परब्रह्म आणि आनंदाचा सागर आहे। अशा त्या पांडुरंगाला मी नमन करते आणि विष्णू सहस्त्रनामातील आजच्या श्लोकाचे पठण करते। आजचा श्लोक क्रमांक आहे 40। आधी पठण करूया। असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिदसिद्धि साधनः। एकूण 9 नामे भगवंताची या श्लोकामध्ये आलेली आहे। विष्णू सहस्रनामातील काही निवडक श्लोक भवदुःखाचे निवारण करणारे आहेत। जसा आज आपण ज्या श्लोकाचे वाचन करणार आणि अर्थ बघणार, तो श्लोक मनातील सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हटला जातो। पण खरं सांगू, सहस्त्रनाम म्हणता म्हणता मनातील लौकिक इच्छा कधी लय होते ते आपल्याला कळत देखील नाही। तर बघूया आजच्या श्लोकांचा अर्थ। प्रथम नाम आहे असंख्येय। 247वे नाम हे असंख्येय। संख्या म्हणजे गणना, संख्या म्हणजे ज्ञान। कोणत्याही गोष्टीचे सम्यक ज्ञान त्या गोष्टीच्या अवयवांची, गुणांची, परिमाणांची गणना करूनच होते। परंतु परमात्मा या पद्धतीने आकडता येत नाही। तो निरवयव असल्यामुळे त्याच्या अवयवांची गणना होत नाही। तो निर्गुण असल्यामुळे त्याच्या गुणांची मोजदाद करता येत नाही आणि तो अद्वितीय असल्यामुळे त्याच्या परिमाणांची गणना करता येत नाही। त्यामुळेच तो असंख्येय आहे। ज्या वस्तूची गणना होते ती वस्तू वेगवेगळी असते, म्हणून त्यांची मोजदाद करता येते। परंतु आकाशाप्रमाणे जे इथून तिथून एकच एक आहे, त्याची गणना काय करणार बरं? वस्तूने ते आकाश धारण केले तर त्याला घटाकाश, मठाकाश, महदाकाश असे आपण म्हणतो। परंतु ते संपूर्ण एकच एक आहे। बरं, एक तरी कसे म्हणायचे? एक ही संख्या आहे, पण आपण एकच म्हणतो, ते केवलवाचक आहे। असंख्येयाचा हाच आशय आहे। परमात्मा मर्यादित नाही, तो एकही म्हणता येत नाही, म्हणून तो असंख्येय म्हणवता झाला। म्हणायचे तर असेच म्हणावे लागेल, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी चंद्र सूर्य तारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे। बीज अंकुरे ज्या ठाई तिथे तुझा वास, तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास। चराचरा रंगाविषयी रंग तुझा कोण तारे, कोटी तुझी रूपे, कोटी चंद्र सूर्य तारे। खरे रूप देवा तुझे कोणते कळेना, तूच विटेवरी, तूच वैकुंठीचा राणा, तुला आळवया घ्यावा शब्द तरी कोण तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी चंद्र सूर्य तारे। यानंतर 248वे नाम आहे अप्रमेयात्मा। एखादी गोष्ट जाणण्यासाठी, म्हणजे ती गोष्ट तीच आहे किंवा ती नाही, ते प्रमेयाने सिद्ध करावी लागते। असंख्येय व अप्रमेयात्मा हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत। असंख्येय पदाने परमात्म्याचे वाग्विषयत्व प्रतिपादलेले आहे, पण अमेयात्मा पदाने त्याचे अचिंत्यत्व सूचित केले आहे।
भगवद्गीतेत भगवंत सांगतात, न तद्भासे ते सूर्यो न शशांको न पावकः. या गीतावचनात डोळा, मन आणि वाणी या तिन्ही प्रमाणांचा उल्लेख केला असून त्यानेही परमात्मस्वरूप आकळतच नाही असे म्हटलेले आहे. प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द हीच प्रमाणे म्हणावयाची. माणसाजवळ बाह्य साधने डोळा, चित्त आणि शब्द ही तीन आहेत. पण भगवंताला जाणायचे तर ही तिन्ही साधने लंगडी पडतात. म्हणूनच त्याला अप्रमेयात्मा म्हटले आहे. तथापि तो स्वसंवेद्य असल्यामुळे स्वतःच प्रमाण आहे आणि केवळ स्वानुभूती हेच त्याचे प्रमाण आहे. 249वे नाम आहे विशिष्टः. याला आपण अविशिष्टः सुद्धा असे म्हणू शकतो. विशिष्ट म्हणजे सर्वच बाबतीत श्रेष्ठ, सर्व शिष्टांमध्ये म्हणजे सज्जनांमध्ये सर्वश्रेष्ठ तो विशिष्टः. जगात प्रत्येक जीव हा दुसऱ्याहून वेगळा आहे आणि विशिष्ट आहे. कोणीच एकसारखे नाही. एक जण दुसऱ्यासारखा नाही, तसा एक कणही दुसऱ्यासारखा नाही. इतकेच नाही तर तो कण या क्षणी जसा आहे तसा दुसऱ्या क्षणी नाही. अशी विविधता हे जगाचे वैभव आहे. परंतु परमात्मा त्याहून विशेष आहे. तो काल होता, तो आज आहे आणि उद्याही तसाच राहणार आहे. त्यात कसलेही परिवर्तन नाही. हेच त्याचे विशेष आहे. आपण त्याला विशिष्ट म्हटले, पण खरे पाहता तो अविशिष्टच आहे. विशिष्ट होण्यात काही मर्यादा आहेत, परंतु परमात्मा अमर्याद आहे. पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया उस जैसा. पाण्याला रंग नाही किंवा सर्वच रंग त्याचे आहे, तसाच हा परमात्मा आहे. म्हणून विशिष्ट आहे आणि अविशिष्ट देखील आहे. 250वे नाम आहे शिष्टकृत. शिष्ट म्हणजे सत्ता, शासन. ते जे करतो तो शिष्टकृत. परमात्मा हा सर्वांना शासन लावतो, शिस्त लावतो, शिक्षण देतो. कशा प्रकारे देतो तो हे शिक्षण? सर्वांच्या हृदयात अंतरात्म्या रूपाने राहून. तो सर्वांतर्यामी गुरुणाम गुरुहू आहे. तो सर्वांना हे बरे नाही बरं, हे कर, हे करू नको, हे वाईट आहे असे सतत मार्गदर्शन आणि शासन करीत आहे. सर्वांतर्यामी असलेला परमात्मा आई, वडील, गुरु, प्राज्ञ आणि राजा यांच्या रूपाने जीवाचे व अखिल जगताचे शासन करतो. जिथे धाकटा आहे तिथे वडील आहेच, जिथे शिष्य आहे तिथे गुरु आहेच, जिथे अज्ञ आहे तिथे प्राज्ञ आहेच आणि जिथे राजा आहे तिथे प्रजापती देखील आहेच. हे सगळे आपल्या अधीन असलेल्यांना स्वभावतःच मार्गदर्शन करतात आणि शासन देखील करतात. त्यांच्या स्वभावातील वत्सलता, प्रेम, करुणा, हितैषता परमात्म्याने त्यांच्या हृदयात ठेवून दिलेली आहे. वासराला पाजल्याशिवाय गाईला बरे वाटत नाही. शिष्याला ज्ञान भरवल्या वाचून गुरुमाऊली राहू शकत नाही. अशा प्रकारे परमात्मा हा अशिष्टांना शिष्ट करतो, म्हणून तो शिष्टकृत म्हणवितो. यानंतरचे 251 नाम आहे शुचिही. याआधी 155वे नाम शुची आलेले आहे. त्यामुळे शुची नामाची पुनरुक्ती झालेली आहे. परमात्म्याला जाणून घ्यायचे तर काया, वाचा आणि मनाने शुचित्व यायला हवे. शुची म्हणजे निर्लेप, निर्मल, निरंजन. परमात्मा निर्मळ आहे, परंतु वस्त्रासारखं धुतले की निर्मळ होते तसा नाही बरं. आकाशासारखा शुची आहे, तो मुळी मळतच नाही. ढगांचे भार आणि अंधाराचे ढिगारे त्या आकाशामध्ये येतात आणि जातात, पण त्यांच्यामुळे आकाश चढत नाही किंवा मळत नाही. ते निष्कंप आणि निष्पंक राहते. परमात्मा हा तसा शुची आहे. त्यानंतर सृष्टीची पटले येतात आणि जातात, पण त्यांचा लेप त्या काही त्याला लागत नाही. तरीही परमात्म्याला आकाशाची उपा जमायची नाही, कारण तिथे द्वैत आहे. आकाशात आकाशेतर इतर येते जाते, पण परमात्मा स्वरूप निरुपमच आहे. त्याच्या शुचितेची बरोबरी कोणी करू शकत नाही. देव काशाची उपमा दुजी तुझ पुरुषोत्तमा. तो आपल्यासारखाच आहे बरं. तो एकवट एकला, रचला ना वेचला, आदी अंती संचला अनंतपणे. तो निरशून्य, निरुपम, निरंजन, निर्वाण,
ते दशा पितळेची होन केवी पावती म्हणेन मी. 252 ते 255 ही एक परत सिद्ध या धातूची मालिका आहे. सिद्धार्थ, सिद्ध संकल्प, सिद्धिदत, सिद्धी साधना. एकूण 4 नामे ही सिद्ध विषयक आहे आणि परस्परांशी जुळलेली एका मालिकेची आहे. म्हणून यांचा विचार आपण आता एकत्रित करूया. विष्णू सहस्रनामातील नामे व्यक्तिवाचक नाही, ती गुणवाचक आहे. त्यामुळे तसा विचार या नामांचा करू. 252वे नाम आहे सिद्धार्थ. सिद्धार्थ हे जरी भगवान बुद्धाचे नाम असले तरी ते इथे व्यक्तिवाचक नाही. बुद्धाला तरी हे नाम कुठून ठेवले बरं? ते ज्याच्यावरून ठेवले तोच सिद्धार्थ परमात्मा आहे. सिद्धार्थ याचा अर्थ सर्व अर्थ ज्याचे सिद्ध आहेत ते. अर्थ म्हणजे काय? तर मनातील हेतू. ज्याचे मनातील हेतू नेहमीच सफल होतात तो सिद्धार्थ. तो जो अर्थ मनात आणतो तो ते घडून येते. त्याने मनात भूवः भुवः स्वः आणले आणि उच्चारिले. त्याबरोबर हे भूर्लोक, भुवरलोक आणि स्वरलोक निर्माण झाले. यालाच ईक्षण म्हणतात. आणि तो जेव्हा संवरण इच्छितो तेव्हा हे संपूर्ण विश्व त्याच्या ठाई जललहरी जलात विलीन व्हाव्यात तसे विलीन होते. अशा प्रकारे तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ असल्यामुळे त्याला सिद्धार्थ म्हणतात. 253वे नाम आहे सिद्ध संकल्प. हा सिद्धार्थ व्यवहारातही सिद्ध संकल्प आहे. त्याने मनात केलेला संकल्प सिद्धीस जातोच जातो. समर्थ सांगतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. सामान्य जीव संकल्प करतो व त्याचा करता स्वतःला समजतो. एखाद्या ट्रेनमध्ये दैवाने चढलेल्या मुंगीला ती गाडी कुठे जाणार याचे ज्ञान होणे अशक्य आहे. त्यातही तिला समजा साखरेचा कण कुठेतरी मिळाला की ती म्हणते, पहा मी कण शोधून काढला. जीवाचे संकल्प आणि सिद्धी तशीच आहे. म्हणून मनात निर्माण होणारा सत्य संकल्प त्याचाच आहे. मनात तो येणे ही त्याचीच कामगिरी आहे आणि तो संकल्प पूर्ण करून घेणे ही त्या परमात्म्याची जबाबदारी आहे. हे ओळखून राहावे. परमात्मा हा सत्य संकल्प असल्यामुळे तो सिद्ध संकल्पच आहे. हे ओळखून राहणारे तत्त्वज्ञ भक्त संकल्प, साधन, सिद्धी सर्व ईश्वरार्पण करून मोकळे होतात. पुढील नाम आहे 254वे सिद्धिदहा. संकल्प, साधन आणि सिद्धी हा संपूर्ण प्रवाह परमात्माच आहे. इथे आता त्याला सिद्धिदाता म्हटले आहे. कोणत्याही संकल्पाची प्रेरणा ईश्वरापासून मिळते. त्या संकल्पाला सफलही तोच करतो. तसेच साधक जे साधन करतो ती क्रिया व कर्म तोच असतो. असे असताना त्या कर्माचे फल ईश्वर देणारच. कर्म जीवाच्या अधीन आहे पण फल ईश्वराच्या अधीन आहे. व्यावहारिक किंवा पारमार्थिक कोणतीही सिद्धी जीवाच्या अधीन नाही. तो कितीही प्रयत्न करो, जेव्हा परमात्म्याची कृपा होईल तेव्हा सिद्धी मिळेल. असा हा सिद्धिदाता सिद्धिदहा आहे. 255वे नाम आहे सिद्धी साधना. या चतुरंग नामातील हे नाम. सिद्धी साधन म्हणजे सिद्धी साधणारा. परमात्मा सिद्धी देतो पण मिळवतो कोण? जो सिद्धी मिळवतो तो साधक नसून सिद्धच असतो. सिद्धीचे जे हे साधन आहे तेही परमात्माच आहे. ते साधन काय आहे तर ज्ञान, प्रेम आणि सेवा. हे साधन जो अनन्य भावाने करतो तो परमात्म्याला साध्य करून घेतो. स्वामी विवेकानंदांनी जीवसेवा तीच शिवसेवा हे व्रत अंगीकारले. गाडगे बाबांनी स्वच्छता अभियान राबविले. महर्षी कर्वेंनी स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचले. असे अगणित हिरे आहेत जे साधन करीताना साध्यापर्यंत पोचले. अशांनाच परमात्मा सिद्धी साधना हा म्हणावयाचे. याबरोबरच आपण आज श्लोक क्रमांक 41चा अर्धा भाग पण बघणार आहोत. कारण ही नामांची ही साखळी सुंदर गुंफलेली आहे. एकाच धातूवरून घेतलेली ही नामे ऐकताना आणि म्हणताना आणि वाचताना अधिकाधिक जवळची वाटते. म्हणून सध्या आपण 41व्या श्लोकाचे वाचन करूया आणि त्याचा
अर्धा भाग म्हणजे एकूण 5 नामे बघूया. वृषाही वृषभो विष्णुर् वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः. मागील संपूर्ण श्लोकार्थ म्हणजे मागील 40वा संपूर्ण श्लोकार्थ सिद्ध धातूने सिद्ध झाला आहे. सिद्धार्थ, सिद्ध संकल्प, सिद्धिद, सिद्धी साधना, तसा हा श्लोकार्थ वृष धातूने सिद्ध झालेला आहे. वृषाही वृषभो विष्णुर् वृषपर्वा वृषोदरा. यामध्ये विष्णू नाम कसे येते, ते विष्णू असावे काय असे आपल्याला अपेक्षित आहे. बघूया बरं कसे येतं आहे. 255 नाम आहे 255वे नाम आहे वृषाही. वृष म्हणजे पुण्य. दिवस. ईश्वराच्या स्मरणार्थ अनेक पुण्यदिवस साजरे केले जातात. जसे रामनवमी, कृष्णाष्टमी, महाशिवरात्र, एकादशी इत्यादी. वृषाही म्हणजे धर्मरूप दिवसांचा स्वामी असा त्याचा अर्थ लावला जातो. धर्माने वागणाऱ्या सर्वांचे कल्याण होणारे आहे. जो तो आपापल्या कर्तव्य मार्गाने जाऊन इष्टस्थळी पोहोचू शकतो. आणि हा धर्माचा प्रकाश दाखवणारा, वाट दाखवणारा परमात्मा आहे, म्हणून तो वृषाही आहे. 256वे नाम आहे वृषभा. जसा सिंह हा पशुत श्रेष्ठ आहे, तसा पाळीव पशुत वृषभ श्रेष्ठ आहे. वृषभ म्हणजे बैल, हा शेतकऱ्यांचा मित्र. सिंह हे पद पराक्रमवाचक असेल, म्हणून वृषभ हे पद धुरंधरवाचक आहे. सिंह क्रूर, नख आणि दंतामुळे शक्तिमान आहे, पण युक्तिमानही आहे. परंतु बैलाची शक्ती विधायक आहे. बैल शिवाचे वाहन झाला आहे, अर्थात तो कल्याणवत आहे. शेती, गोपालन आणि वाणिज्य या सर्व व्यवहाराचा तो आधार आहे. वृषभ धेनूच्या ठाई वीर्यवृष्टी करून गोधनाची सृष्टी करतो, तसा परमात्मा विश्वजनक असल्यामुळेही तो वृषभा होय. यानंतरचे विष्णू 258वे नाम. विष्णू हे नाम अगदी सुरुवातीचे दुसरेच नाम आलेले आहे. पुढेही 657वे नाम यायचेच आहे. परमपूज्य शंकराचार्य म्हणतात, या ठिकाणी हे पद विष्णूच्या ऐवजी विष्णू तर नाही ना, कारण संपूर्ण श्लोकार्ध वृष धातूने सिद्ध झाला आहे. त्यात मध्येच विष्णू कसा शिरला. आपण जर विष्णू हा पाठ घेतला तर त्याचा अर्थ असा होईल, वर्षणशील म्हणजे परमात्मा सतत कृपेचा वर्षाव करीत आहे. फक्त ती कृपा समजण्याची पात्रता मात्र पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि त्यासोबतच पेच खिळ्याचे पेच ज्याप्रमाणे कसला असता खिळ्याला घट्ट रोवतो, त्याप्रमाणे सुखदुःखाचे पेच किंवा आटे भक्ताला आपल्या ईश्वरावरील विश्वासात अधिक खोल व भक्कम रोवत असतात. अशा भक्तावर परमात्मा निश्चितच कृपेचा वर्षाव करतो, म्हणून तो विष्णू किंवा विष्णू म्हणविला जातो. 259वे नाम आहे वृषपर्वा. वृष म्हणजे धर्म आणि पर्व म्हणजे पायरी किंवा सोपान. परमधाम चढण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ईश्वर धर्माच्या पायऱ्या बनवितो. साधक परमात्मा प्राप्तीसाठी जे साधन करतो, त्या साधनेचे टप्पे तेच धर्म होय, त्याच पायऱ्या होय. दैवी गुण, स्थितप्रज्ञता आणि ज्ञानाची लक्षणे हे सर्व टप्पे होय. या पायऱ्या चढून जो जाईल तो त्या परात्पर परमात्मा मंदिरात यथाकाळ पोहोचेलच. आत्मदर्शन हे धर्मजीवनाचे किंवा धर्मजीवन वृक्षाचे उत्तम फळ आहे. राजर्षी भरताप्रमाणे बहुनाम जन्मने अंते ज्ञानवाम प्रपद्यते. अनेक जन्माच्या साधनेने हे ज्ञान व हा परमात्मा साध्य होतो, असा हा वृषपर्वा म्हणावयाचा. 260वे नाम आहे वृषोदरः. वृष म्हणजे धर्म आणि उदर म्हणजे पोट. ज्याच्या पोटात धर्माचा खजिना भरला आहे आणि तो खजिना तुम्हाला हवे तितके घ्या त्याच्या खजिनातील, असा हा वृषोदर आहे. वृष हा धर्म, उदरे यस्य वृषोदरः. ज्याच्या उदरी धर्म वाढतो तो वृषोदर परमात्मा होय. असा जलोदर, जसा जलोदर मेघवृष्टी करतो, तसा वृषोदर परमात्मा भुक्ती मुक्तीची वृष्टी करणारा वृष म्हणजे धर्म प्रसवितो.
सर्व धर्म त्याच्या पोटी जन्मले आहे. उदर म्हणजे नुसते पोट नाही, तर ते धर्माचे जन्मस्थान आहे आणि औचित्य हे धर्माचे स्वरूप आहे. एकच पुरुष पुत्र, पिता, पती, गुरु, स्वामी, राजा या नात्याने वेगवेगळा वागत असतो. त्या नात्याने त्याला जे वागणे योग्य तो त्याचा धर्म होतो. अर्थात सर्वत्र औचित्य पाळणे हा त्याचा धर्म झाला. परंतु त्याची मूळ भूमिका काय? त्याची मूळ भूमिका आत्म्याची आहे. कोणत्याही प्रकारे आत्म्याशी प्रतारणा करता कामा नये असा जो आत्मनिष्ठ पुरुष तो वृषोदरा आहे. वृषाही वृषोभो वृष्णुर वृषपर्वा वृषोदरा अशा या 5 नावांचं आपण आत्ता विवरण बघितले. आता पुढील 5 नावांचे विवरण आपण पुढील भागात बघूया. आज आपण 2 श्लोकातील 13 नामांचा अर्थ बघितला. सिद्ध धातूची 4 नामे, वृष धातूची 5 नामे एकमेकांशी खूपच साधर्म्य साधणारी म्हणून ह्या 9 नामांची एकत्रित वेणी गुंफली आणि या सगळ्यांचा एकत्रित अर्थ असा केला. संपूर्णतः विशुद्ध परमात्मा धर्मानुसार कर्म करणाऱ्यांना यश मिळवून देतो, भक्तांच्या प्रार्थना सफल करतो, मोक्षपदापर्यंत जाणाऱ्यांना धर्माचरणरूपी पायऱ्या उपलब्ध करून देतो, एक असूनही विश्वरूपात अनेकत्व पावतो, श्रुती त्याचे सदैव गुणगान करते. अशा परमात्म्याला मनोमन वंदन करूया. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर कळवा. माझ्या या व्हिडिओला, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हा सगळ्यांना विष्णू भगवान नेहमी आनंदात ठेवो या सदिच्छांसह माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.